वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। 13 जानेवारीला कुऱ्हाडीच्या या स्थळावर, महालक्ष्मी स्थळावर सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली नसेल त्यांनी कुऱ्हाडी महालक्ष्मी मंदिरामध्ये अर्ज करावा। 13 जानेवारीला आम्ही या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा करणार आहे। त्याची आता आम्ही तयारी सुरू केलेली आहे। लवकरच कुऱ्हाडी मंदिरामध्ये ई स्किल ई लर्निंग एक असं आपण या ठिकाणी सुरू करतो आहे, ज्यातनं 12 कोटी रुपयाचे एक आधुनिक, त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ई लर्निंग आणि ई स्कूलची अफिलिएशन राहणार आहे। सोबतच या ठिकाणी 500 मुलांचा आता हॉस्टेलची तयारी आम्ही करतो आहे, त्याचे काम सुरू झालं आहे। एमपीएससी यूपीएससीचं वैशिष्ट्य यामध्ये दिसलं की इथून तयार होतील मुलं, हे सगळ्यात वेगळं। हा, एमपीएससी यूपीएससीचे आणि आयपीएसचे आणि सोबतच मिलिटरीचे त्या ठिकाणी तयारी, डिफेन्सच्याही त्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। पोलीस भरतीचेही त्या ठिकाणी प्रशिक्षण चालू करतो आहे। इथे एक रोजगार निर्मितीचं मोठं केंद्र, 800 महिला या ठिकाणी रोजगार करतायत। त्या ठिकाणी आम्ही आता 1-2 दिवसामध्ये डिझायनिंग आणि कपड्याचं डिझायनिंगचं सेंटर सुरू केलेलं आहे। तिथे 210 महिला रोजगाराला ते येणार आहे। इथे 800 महिला बांबू लागवडीचं काम करतायत, त्याही महिला या ठिकाणी रोजगार घेतात आहे। 800 महिलांना बांबू लागवड, त्यांना 5000 रुपये महिना, आणि ते जे बांबू निघतील त्याचं जे उत्पन्न निघेल त्या महिलांना जाईल, आणि 5000 रुपये महिना आम्ही त्यांना वेगळा देऊ। असंही आम्ही 800 महिलांचं सेंटर सुरू केलं आहे, आणि सोबतच 200 महिलांना डिझाईनचे सेंटर आम्ही सुरू केलं। दर महिन्याला रोजगार मिळावा, मी अशी विनंती केली आहे या सर्व कंपन्यांना की दर महिन्याला कुऱ्हाडी महालक्ष्मी संस्थानामध्ये रोजगार मेळावा घ्या। आम्ही प्रत्येक महिन्याला मेडिकल कॅम्प घेणार आहोत। आम्ही या ठिकाणी प्रत्येक महिन्याला अनेक व्यवस्था या ठिकाणी उभ्या करतो आहे। प्रसादालय आम्ही सुरू केलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर यावर्षी जवळपास 15 लाख भाविकांनी दर्शन घेतला, आणि त्यामुळे अशा या मंदिरामध्ये, संस्थानामध्ये केवळ धर्मकार्य तर आम्ही करतोच आहे, पण सांस्कृतिक कार्य, सामाजिक कार्य, रोजगार निर्मितीचे प्रकल्प, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंटचे प्रकल्प, मुलांकरता वसतिगृह, येणाऱ्या काळात वृद्धाश्रम, अनाथालय, अशा भूमिका आमच्या आहेत। इथे आलेल्या मुलांनी तुमचे आभार व्यक्त केलेले त्या रोजगार मेळाव्यात। एका व्यक्तीला जरी रोजगार मिळाला तरी त्यांच्या जीवनाचं कल्याण होतं, त्यांचं जीवन निराशेतनं त्या ठिकाणी अपेक्षेकडे जातं, आणि त्यामुळं अशा मुलांना रोजगार देणे ही आमची जबाबदारी आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।